सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने आज राजीनामा दिलेला आहे। माझ्यासोबत मोहिनी मडगावकर आहेत, त्या सावंतवाडीच्या नगरसेविकासुद्धा आहेत। मला सांगा, तुम्ही शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याचबरोबर संपूर्ण कार्यकारिणीचा सुद्धा राजीनामा देण्यात आलेला आहे। काय तुमची कोणावर नाराजी आहे? नाराजी म्हणजे माझा काय विषय झाला, माझा कालावधी पूर्ण झाला नव्हता आणि मला सांगण्यात आलं की तुम्ही हे पद तुमचं आता हे करा, आम्ही दुसऱ्याला कोणाला तरी संधी देऊ तुमच्याकडे नगरसेवक पद आहे। तर माझा एवढाच विषय होता, तुम्ही जेव्हा कार्यकारिणी बदलण्याचा पूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी बदला आणि माझं पण बदलून टाका। फक्त आपल्या सावंतवाडी मर्यादित एवढंच तुम्ही जर बदलला तर लोक विचार करणार की हिचंच पद का बदललं, हा एक विषय होतो। आणि मी एवढं काम करते, मी पूर्ण न्याय दिला आहे माझ्या पदाला। जरी मी नगरपालिकेत निवडून आली, तिकडेचं काम मी करतेच आहे, माझ्या वॉर्डमध्ये म्हणा, माझ्या शहरामध्ये। आणि मी ह्या महिला अध्यक्ष म्हणून पण पूर्ण महिला मोर्चाचा आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले तेवढे मी माझे सक्सेस करून दाखवलेले आहेत जिल्हाध्यक्ष मॅडमना। आणि आमचे 3 मंडळ आहेत, एक आंबोली मंडळ, एक बांदा मंडळ। पण तिकडच्या महिला अजिबात ॲक्टिव्ह नाही, तिकडे महिला कार्यकारिणी पण कधी सक्षम अशी आम्ही बघितली नाही। जे काही कार्यक्रम घ्यायचे ते आमच्या शहरच्या जीवावर ह्या कार्यक्रम आमचा व्हायचा, पूर्ण 3 मंडळाचा। काही महिला मोर्चाकडनं कार्यक्रम आला तर असं असताना मी त्या पदाला एवढा न्याय देऊन, मी माझे सगळे परिश्रम घेऊन, सगळा वेळ देऊन मी पक्षाला वेळ देते। तर ते असं म्हणतायत की तुझं पद बदलून आपण दुसऱ्याला संधी देऊया, हरकत नाही। पण माझं एकटीचं का, तुम्ही बाकी ठिकाणी पण कणकवलीला आहेत, कुडाळला आहेत, झेडपी निवडून आल्या, त्या पण अध्यक्ष आहेत। मग सगळ्यांचा बदला एक माझ्यावर का, तुमचं माझ्या पदाला का एवढा जिव्हाळा आहे, याचा कोण सूत्रधार आहे, किंवा हे तुम्हाला कोण सांगतंय का, याच्या मागे कोणाचा दुसऱ्याचा हात आहे का? मिनिटं कोणतरी सूत्रधार असावं। एकूणच जर बघितलं तर भारतीय जनता पक्षामध्ये सावंतवाडीमध्ये दुफळी माजताना दिसते। मला सांगा, नेमकं तुम्हाला पदावरून हटवण्याचा कोणाचा हट्टास होता? आता मी बोललीच आहे ह्या बाकी सगळ्या पत्रकारांसमोर, पण आता तुम्ही फेस टू फेस घेताय, 1 to 1 घेताय, त्याच्यात सांगते। माझं पद 3 वेळा माझ्याकडनं पद द्यायची मागणी करण्यात आली, 3 वेळा। 2 वेळा मी माझं पद जाऊ दिलं नाही, मी माझं का द्यायचं म्हणून मी माझं काम करत राहिली। 3ऱ्या वेळी जेव्हा हे मला सांगण्यात आलं तेव्हा मला वाटलं की का आपण असं राहायचं, त्यांना जर मी ते काम केलेलं आवडत नसेल, किंवा त्यांना काहीतरी कोणाला ते दुसऱ्याला द्यायचं, त्यांचा जिव्हाळ्याचा काहीतरी विषय असेल की माझं पद काढून तुम्ही कोणाला ते द्यायचं असेल, म्हणून मी आज हा राजीनामा मानाने देते। म्हणजे मला असं कोणीतरी माझ्यानं काढून घेतं हे माझ्या मनाला, मी स्वाभिमानी आहे, मी काम पक्षाचं 100% करणार, पण ह्या पदावर नाही येणार। आता मला सांगा, तुमच्यासोबत संपूर्ण कार्यकारिणी सुद्धा राजीनामा देते, तुमच्यासोबत संपूर्ण कार्यकारिणी आहे का? माझ्यासोबत संपूर्ण कार्यकारिणी, त्या मला सांगत होत्या तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही राजीनामा दिला तर आम्ही इथे काम करणार नाही, तुम्ही आहात म्हणून आम्हाला इथे मान सन्मान मिळतो। माझ्या शहराबद्दल मला काही विषय नाही, पण जे बाहेरून येतात, इथे दादागिरी करतात, किंवा इथे आमच्या गोष्टीत इंटरफेअर करतात, आम्हाला किंमत देत नाहीत, महिलांना किंमत देत नाहीत, आणि आमच्या जिल्हाध्यक्ष त्यांचं ऐकून आमचे निर्णय घेतात, हे चुकीचं आहे। आमच्या महिलाध्यक्ष ह्या महिलांच्या वेगळ्या आहेत, मग त्यांनी स्वतः निर्णय घ्या। दुसऱ्याने कोणीतरी सांगतं हिला काढून टाका किंवा हिला नका, दुसऱ्याला देऊया, हे करणं चुकीचं आहे असं मला वाटतं। नक्कीच तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशा पद्धतीची वागणूक दिली जात होती, तुम्ही अशा पद्धतीचं म्हणणं तुमचं वरिष्ठांकडे मांडलं होतं का? कालच माझ्याकडे ही 2-3 वेळा करण्यात आलं विषय हा, की तो आता आम्ही पद दुसऱ्याला देतोय। काल पण आमचा एक कार्यक्रम होता, तिथे आम्ही मस्त एन्जॉय करून तो कार्यक्रम करतो, पर्यावरण दिवसचा। काल मला आमच्या पालकमंत्र्यांचं नाव सांगणार की पालकमंत्री, पण आमचे पालकमंत्री माझ्याबद्दल हा निर्णय घेऊ शकत नाही, मला खात्री आहे। माझ्याबद्दल ते सांगू शकत नाही का ह्या मडगावकर काम करत नाही आहेत, त्यांचं पद काढून तुम्ही दुसऱ्याला द्या, त्यांच्या नावाचं उगाच इथे पुढे करण्यात आलं, हे खूप चुकीचं आहे। मी पालकमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण ते बिझी असल्यामुळे माझा कॉन्टॅक्ट त्यांच्याशी होऊ शकला नाही। त्यांना जाऊन त्यांना भेटून मी हा विषय बोलणार असती, पण काय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, पालकमंत्री आमचे आहेत, पण ते आम्हाला असं ह्या वेळेत भेटू शकत नाही ना, त्यांची वेळ घ्यायला लागणार, किंवा मुंबईला तरी जावं लागणार, तोपर्यंत माझ्याकडचं हे काढून ते दुसऱ्याचं डिक्लेअर करणार, तिथे माझं तिथे अपमान होतोय ना। मग मी म्हणून हा निर्णय आजच घेतला, काल माझ्याशी बोलले, आज मी हा निर्णय घेतला, माझ्या पदाचा मी राजीनामा दिला। नक्कीच जर बघितलं तर मोहिनी मडगावकर शहर अध्यक्ष आहेत सावंतवाडीचे, त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीसुद्धा राजीनामा दिला आहे। मात्र आपण सध्या तरी पक्षातच राहून काम करणार असं त्यांचं म्हणणं आहे। त्या नगरसेविका आहेत, पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाला मोठा सावंतवाडीमध्ये धक्का मानला जातोय। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।